केंद्रीय मंत्री रामदास आठवले आज परभणी जिल्हा दौऱ्यावर होते. त्यांनी न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेत त्यांचं सांत्वन केले. घडलेल्या घटनेसंदर्भात चर्चा केली. त्यानंतर केंद्रीय मंत्री आठवले यांनी आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. त्यांच्याशी देखील सविस्तर चर्चा केली. यावेळी वाकोडे कुटुंबियांनी आपल्या कुटुंबातील एका मुलाला शासकीय नोकरी द्यावी आणि आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. तर केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले की आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते विजय वाकोडे यांच्या मुलाला शासकीय नोकरी देण्यासाठी आणि आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी आपण मुख्यमंत्री यांना भेटणार असल्याचं सांगितले. याचबरोबर सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबियांना शासनाच्या वतीनं आर्थिक मदत आणि सोमनाथच्या भावाला नोकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असं देखील ते म्हणाले. सुरुवातीला पोलिसांनी सांगितलं हा झालेला आहे. त्याच्या आईला मी भेटलो आणि आईने सांगितलं की त्याला कसा आजार नव्हता, 25 वर्षाचा होता, त्याला हार्ट अटॅक येण्याचा प्रश्न येत नाही. परंतु त्याची बॉडी पाहिल्यानंतर त्याच्या अंगावरती जखमा असल्याची प्राथमिक माहिती आहे आणि त्यामुळं पोलिसांच्या लॉकअपमध्ये झालेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झालेला असावा अशा पद्धतीचा आमचा अंदाज आहे आणि त्याप्रमाणे ज्या पोलिसांनी याची मारहाण केलेली आहे त्या पोलिसांवरती कारवाई झाली पाहिजे अशा पद्धतीची आमची मागणी आहे. तर त्या कोर्टामध्ये मी एसपीला बोललो, त्यांनी तर सांगितलं की कोर्टामध्ये हा विषय आहे आणि कोर्टाकडून आम्हाला जसा आदेश आल्यानंतर पुढची कारवाई नक्की आम्ही करणार आहोत. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मी बोलणार आहे आणि परभणीमध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ असणाऱ्या संविधानाचा अपमान झाल्यानंतर थोडा विद्रोह दलित तरुणांमध्ये होता. ते रस्त्यावर उतरले होते, परंतु विशेष असं नुकसान काय झालेलं नाही. काही ठिकाणी काय थोड्या गाड्या फोडलेल्या, काही ठिकाणी थोड्या मोटरसायकल झालेली आहे, काही ठिकाणी दगडफेकी झाली होती. परंतु एवढी निर्गुण अशा पद्धतीची मारहाण पोलिसांनी करण्याची फुटेजमध्ये जे मुलांचे फोटो दिसत आहे अशा मुलांना पकडायला घातच नाहीये, त्यांना केस करायला घातच नाहीये. परंतु त्यांना पकडल्यानंतर त्यांना अशा पद्धतीनं लॉकअपमध्ये मारहाण करणं हे अत्यंत अयोग्य आहे आणि अशा पद्धतीची मारहाण करण्याचा कुठलाही कायदा नाही. हे पोलिसांनी आपल्या बळाचा वापर करून लॉकअप मध्ये तरुणांना मारहाण केलेली आहे आणि त्याच्यामध्ये सोमनाथचा मृत्यू झालेला आहे असं आमचं म्हणणं आहे. त्याप्रमाणे ज्या पोलिसांनी मारहाण केलेले त्यांच्यावर कारवाई होणं आवश्यक आहे. काय पोलीस हे सस्पेंड आहे इतर प्रकरणामध्ये, सोमनाथच्या प्रकरणामध्ये अद्याप तपास चालू असं त्यांचं म्हणणं आहे. त्याच पद्धतीनं काय अनेक मुलं जखमी आहेत, मनोरुग्ण आहे असं सुरुवातीला काही पोलिसांना म्हणणं होतं. मनोरुग्ण अजिबात नाही, त्यांनी ठरवून अशा पद्धतीने केलेलं आहे. त्याची संपूर्ण चौकशी करावी अशा पद्धतीची आमची मागणी आहे. पाठपुरावा आपण करू. मुख्यमंत्र्यांच्या फंडातून किती मागणी मदत त्यांना मिळते ते आपण पाहू आणि 5 लाखांची मदत आम्ही आगामी महिन्याभरामध्ये आम्ही त्यांना देणार आहोत. त्याचबरोबर विजय वाकोडे हे आमच्या आंबेडकरी चळवळीमध्ये ज्येष्ठ असे कार्यकर्ते होते आणि त्यांनी आपलं आयुष्यभर दलितांच्यासाठी आणि सातत्याने करण्यासाठी काम केलेलं आहे. त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन मी आलेलो आहे. त्याच्यामध्ये एका भावाला नोकरी द्यावी अशी त्यांची मागणी याच्यासाठी प्रयत्न करणार आहे आणि विजय वाकोड्यांचा नेतृत्व करण्यासाठी त्यांच्या घरासमोरच जागा आपल्या महानगरपालिकेची आहे. तर ती जागा देण्याच्या संबंधातले पत्र मला त्यांच्या कुटुंबियांनी दिलेलं आहे. ती जागा लवकरात लवकर महानगरपालिकेला द्यावी आणि सामाजिक न्याय खात्याकडून त्याला काही 1-2 कोटी रुपये सरकारचा त्याचा प्रयत्न करणार आहे. आणि विजय वाकोडे हे सातत्यानं समाजासाठी काम करत राहिलेले आहे. कुटुंबाकडे अजिबात नव्हतं, पूर्ण समाजाकडे होतं. त्यांच्या जाण्यामुळे आमच्या आंबेडकरी चळवळीला धक्का बसलेला आहे आणि ते सातत्यानं हे आंदोलन झाल्यापासून 13 तारखेपासून ते सातत्यानं ऍक्टिव्ह होते आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रेत यात्रेमध्ये गेलेले होते. त्यावेळेला त्यांना काही शिकवू लागलं आणि त्यांना नंतर हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर ताबडतोब त्यांचं निधन झालेलं आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी आम्ही आहोत आणि त्यांना शासनाच्या वतीनं जी काही मदत करणं शक्य आहे ते आम्ही करण्याचा प्रयत्न